शिरूर लोकसभेच्या उमेदवारीचा फैसला दिल्लीवारीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेडमध्ये केली स्पष्टोक्ती। पण महायुतीचा उमेदवार ताकदीने शिरूरची जागा लढवणार। शिरूर लोकसभा मतदारसंघातील 5 विधानसभेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद। जुन्नर, आंबेगाव, खेड, भोसरी, शिरूर हवेली येथील कार्यकर्त्यांची हितगुज। भाजपच्या जिल्हा कार्यालयालाही दिली भेट। पक्षापेक्षा मी महायुतीचा उमेदवार, माजी खासदार आढळराव पाटलांनी ठणकावून सांगितलं। इथं उमेदवारांची अदलाबदली, निर्णय एकमुखाने होईल। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या पॉलिटिकल रिपोर्टमध्ये आपले स्वागत। शिरूरच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडून शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। पण आकडेवारीनुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार असल्यामुळे आढळराव पाटील हे घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। शिवसेनेचे माजी खासदारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत शिरूर लोकसभा मतदारसंघातील आमदार, विशेषतः आमदार दिलीप मोहिते नाराज असल्याचं चित्र मतदारसंघात पाहायला मिळत होतं। त्या संदर्भात या आमदारांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला। मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्यासाठी मी इथं आलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या दौऱ्यात मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संवाद साधला। राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर पुणे जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या नेतृत्वाखालील महायुतीने ठरवलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं यावेळी निश्चित करण्यात आलं। दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास फिक्स झालं आहे। असं असलं तरी त्याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही। त्यामुळे आढळराव पाटलांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश कधी होणार हे अजूनही ठरलेलं नाही। शिरूरच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत भाष्य करणं टाळलं। दरम्यान मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार यापेक्षा मी महायुतीचा उमेदवार असणार हे जास्त महत्त्वाचं आहे, असं वक्तव्य माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी केलं। काय म्हणाले ते चला पाहूया। गटातून असाल आणि जी नाराज राष्ट्रवादी आहे, ज्यांच्या विरोधात तुम्ही इतके वर्ष काम केले, तर त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या सोबतीने काम करावं लागणार आहे। तर हे कसं तुम्ही मॅनेज करणार? आता मी राष्ट्रवादीत जाणार हे करणार त्यापेक्षा मी महायुतीचा उमेदवार आहे, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे। याच्यामध्ये पक्षबदल, पक्षप्रवेश ह्या गोष्टी दुय्यम राहतात। हे ह्यासाठी की ह्या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जे जे करावं लागेल ते त्या सगळ्या पक्षांचं योगदान याला गरजेचं आहे। राहिला प्रश्न नाराजीचा, यापूर्वी मी काय स्टेटमेंट केली, त्यांनी काय स्टेटमेंट केली, ह्या गोष्टीलाही आता अर्थ राहत नाही, कारण आता तिघही एकत्र आहोत। तिघही एक दिल्यानं, एक मताने एकत्र आलो, याचा अर्थ बाकीच्या गोष्टी भूतकाळात सोडायच्या असतात। एका दुसऱ्याची नाराजी राहते, त्याच्यावर तोडगा निघाला जातो, चर्चेतून त्याच्यावर मार्ग निघतो, त्याप्रमाणे मार्ग निघतोय। कधी असेल साधारण पक्षप्रवेश? आणि मी तुम्हाला पुन्हा सांगितलं, पक्षप्रवेश ही दुय्यम गोष्ट आहे। मी महायुतीतलाच उमेदवार आहे। पक्षप्रवेश म्हणजे कसं की महाविकास आघाडीचा उमेदवारानं महायुतीमध्ये प्रवेश केला तर त्याला पक्षप्रवेश म्हणतात। ह्याच्यामध्ये उमेदवाराची अदलाबदल आहे आणि दोन्ही पक्षाला वाटलं पक्षप्रवेश आहे तर होईल, जसं नावं जाहीर होतील त्याप्रमाणे होईल। आपल्याला कामाला लागण्याची सूचना दिली जाते, आपली अधिकृत घोषणा साधारणतः कधीपर्यंत होईल ते सांगतो ना। ही माझी एकट्याची होणार नाही, महायुतीमध्ये मी एकमेव हे नाही आहे। 20 नावं भाजपकडनं जाहीर झालीत, त्यांची जी निर्विवाद नावं, ज्याच्यात वाद नाही अशी नावं जाहीर झाली। आता उरलेल्या 28 जी नावं आहेत त्यात भाजप त्यांची काही नावं जाहीर करतील, शिवसेना राष्ट्रवादीची नावं जाहीर करतील, ते एकत्रितपणे जाहीर करतील। जागेचा तिढा सुटल्यानंतर उद्या परवा की जेव्हा असेल, आता मनसे ही महायुतीमध्ये आलेली आहे, तर त्याचासुद्धा जागा वाटपाचा निर्णय झाल्यावर एकत्रित नावं जाहीर होतील, तेव्हा माझं नाव जाहीर होईल। पण नावं कधी जाहीर होईल ह्यापेक्षा मी उमेदवार म्हणून आहे हे ऑलरेडी सगळ्यांनी संकेत दिलेला आहे, तशा सूचनाही स्पष्ट झालेल्या आहेत, त्यामुळं तसा काही वाद राहिलेला नाही।
माजी खासदार शिवाजीराव आढाव पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर आमदार दिलीप मोहिते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर त्यांचा विरोध मावळलेला असला तरी माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेणं महत्त्वाचं राहील असं वक्तव्य आमदार मोहितेंनी केलं होतं। त्यावर बोलताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी आमदार दिलीप मोहिते लढवय नेते आहेत असं म्हणत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली। अभी तो ये शुरुआत है असं म्हणत त्यांनी महायुतीवर टीका केली। मी त्या दिवशी निलेश लंकेंचा जो प्रवेश झाला तेव्हाही सांगितलं होतं ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। आणि आताही आजचे जे काही तुम्हाला बातम्या आल्या असतील यातही अजूनही मी हे सांगतोय ये तो सिर्फ सुरुवात आहे। दिलीप अण्णा मोहिते पाटील हे एक अत्यंत लढवय्ये नेते आहेत आणि नेत्यांपेक्षा ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे नेते आहेत। त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत हे येणाऱ्या भविष्यकाळात समजून येईल। शिरूर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आणि या जागेचा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर हवेली आणि भोसरी विधानसभा निहाय आढावा बैठक घेतली। कार्यकर्त्यांशी आणि लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांशी यावेळी त्यांनी संवाद साधला। आपल्या दौऱ्याच्या शेवटी अजित पवारांनी भाजपच्या उत्तर पुणे जिल्हा कार्यालयाला भेट दिली। या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। दरम्यान शिरूरच्या जागेवर उमेदवार कोण असणार याचं उत्तर आमची दिल्लीवारी झाल्यानंतर ठरेल असं यावेळी त्यांनी ठणकावून सांगितलं। यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंवरही त्यांनी सडकून टीका केली। संदर्भामध्ये आम्ही महायुतीचा उमेदवार उभा करणारच आहे। आम्हाला जास्तीत जास्त जागा महायुतीच्या महाराष्ट्रातल्या निवडून आणायच्या, त्याकरता आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना चार्ज करणं माझं काम आहे। म्हणून आज आम्हाला आवर्जून आम्ही सगळ्यांनी ठरवून जुन्नर तालुक्याचा मेळावा, आंबेगाव तालुक्याचा मेळावा, आंबेगाव शिरूरचा विधानसभा मतदारसंघाचा, तसंच भोसरी विधानसभा मतदारसंघ, खेड विधानसभा मतदारसंघ असे 4-5 मेळावे आम्ही त्या ठिकाणी आज ठरवलेले होते, ते घेतले। हडपसर फक्त हो का, प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा, विचार मांडण्याचा अधिकार आहे। सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर शेवटी आमचे सगळे कार्यकर्ते आणि सहकारी अंतिम निर्णय मी जो देतो तो मान्य करतात। त्याच्यामुळं असं कार्यकर्त्याला वाटू नाही की कुठंतरी पक्षांनी मुंबईमध्ये बसून कोणाला तरी जाहीर केलेलं आहे आणि आता कार्यकर्त्यांना सांगतात आता करा कामं, असं नसतं। लोकशाहीमध्ये कार्यकर्ताही महत्त्वाचा असतो। माझं तर म्हणणं आहे प्रत्येक पक्षात कार्यकर्ता हा कडा असतो, त्याच्यावर त्याच्याच जीवावर पक्ष चालतो। पहिल्यांदा त्यांना विश्वासात घेणं हे फार महत्त्वाचं असतं। त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यातल्या अनेकांनी आपली मतं मांडली, काहींनी निवेदन दिली वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यात। दादा आपले सख्खे बंधू बारामती आढळरावांची म्हणजे जो पक्ष प्रवेश तो केल्यानंतर त्यांचं तिकीट फायनल होईल की महायुतीच्या याच्यावरती त्यांचं तिकीट फायनल? आता त्या संदर्भामध्ये एकदा जागा वाटप होऊ द्या। ज्या जागा आम्हाला येतील त्याबद्दलचा निर्णय आम्ही चर्चा करून त्या ठिकाणी घेऊ। आपल्या दिल्लीवारीवरती अमोल कोल्हे 1-2-3 आमची दिल्लीची ट्रिप झाली की फैसला दिलीप मोहिते राष्ट्रवादीने किती जागा मागितल्या? त्या संदर्भामध्ये आमची शेवटची बैठक झाल्यानंतर कुणाला किती जागा आहेत ते त्या बाबतीमध्ये आपल्याला स्पष्ट होईल। अमोल कोल्हेंना पक्षात मी घेतलं, तिकीट मी दिलं, निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान आम्ही लोकांनी केलं। आता ठीक आहे, काळानुरूप दिवस बदलतात। मागं ते राजीनामा द्यायला निघाले होते, मी त्यांना इतक्या विनवण्या केल्या, नको 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 ते म्हणायचे। मला माझा जो अभिनेता माझ्यामध्ये दडलेला आहे त्याला वेळ मिळत। शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा ही राज्यभरात चर्चिली गेली। या मतदारसंघातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि हडपसर हे 4 विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे असून राष्ट्रवादी काँग्रेसला या मतदारसंघात प्रभावी उमेदवार मिळालेला नाही। त्यामुळे महाविकास आघाडीच्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंना आव्हान देण्याची ताकद असलेले माजी खासदार शिवाजीराव पाटलांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता स्पष्टपणे दिसत आहे। दरम्यान माजी खासदार शिवाजीराव पाटलांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे। त्यामुळे आता शिरूरच्या आखाड्यात शिवाजीराव पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे असा सामना होणार हे जवळपास निश्चित मानलं जातं। आजच्या पॉलिटिकल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची। पुन्हा भेटू नवीन राजकीय विषयामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।